नमस्कार. आज आपण करणार आहे तर मार्केटमध्ये मिळती तशी सॉफ्ट दाणेदार बेसन बर्फी परफेक्ट मेजरमेंटने करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी साखर घेतलेली, ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं. हे परफेक्ट मेजरमेंट 1 वाटी साखर अर्धी वाटी पाणी घ्यायचं. ह्याचा एक तारी पाक करून घेणार आहे. तर मग छान अशी पाकाला उकळी आलेली पाक असा घट्ट करायचा. 1 तारी पाक करायचा, जास्त कच्चा नाही करायचा. आणि 2 तारी पाक करायचं नाही. बघा असं पाक घट्ट झाला की लगेच चेक करायला घ्यायचं. पाक चेक करत असताना गॅस बंद करायचा, का प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आणि थंड झालं की चेक करून बघायचं 1 तारी पाक झालेला आहे. गॅस जर चालू ठेवला तर 2 तारी पाक होऊ शकतं. त्यामुळे गॅस बंद करून चेक करायचा. एक मोठी कढाई घेतलेली, अशी जाडबुडाची कढाई घ्यायची. त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं, असं पातळ करून टाकायचं आणि 2 वाटे बेसन टाकायचं. एकाच वाटीने माप घ्यायचं. तूप टाकले की बघा मिक्स केलं की लगेच पूर्ण बेसन तूप ॲब्झॉर्ब करून घेते. पूर्ण बेसन तूप ॲब्झॉर्ब केलं की आता भाजायला चालू करायचं. बारीक गॅसच करायचा. मोठ्या गॅसवर किंवा मिडियम गॅसवर भाजायचं नाही, बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं. मग आता बेसन चांगलं हळूहळू तूप सोडायला लागलेलं आहे. पहिलं बेसन तूप ॲब्झॉर्ब करतं आणि मग बेसन तूप सोडायला लागलं की म्हणायचं बेसन चांगलं भाजत यायला लागलेलं आहे. छान असं भाजत लागलेलं आहे. अजून पण पूर्णपणे भाजलेलं नाही आहे ते. त्यात छोटा चमचा विलायची पावडर टाकायची आणि तेही मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर टाकली म्हणजे खूप छान असं चवीला छान अशी बेसन बर्फी होती. आणि कुणीही करू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये पण नो फेल रेसिपी आहे. छान असं बेसनाला तूप सुटलेलं आहे. आता त्यामध्ये पाक टाकून घ्यायचा. पाक टाकायचा. पाक टाकत असताना बारीकच गॅस ठेवायचा, अजिबात मोठा करायचा. पाक टाकले मिक्स करायचं. किती छान अशा बुडबुडायला लागल्या तर आणि असे एकदम जाळल्यासारखं व्हायला. त्याच्यापासून दाणेदार अशी बर्फी छान तयार होती. आणि मिक्स करत राहायचं सारखं. इथून पुढे अजिबात त्याला असं सोडायचं नाही. 2 मिनिटांमध्येच तयार होते, जसं काही टाईम लागत नाही. सारखं हलवत राहायचं त्याला. बेसन घट्ट व्हायला लागलेलं आहे. छान असं घट्ट झालेलं आहे. जास्त पण घट्ट करायचं नाही आहे. एवढ्यापेक्षा जास्त करायचं नाही. आता हे बटर पेपर घ्यायचं. पहिलंच त्याला तूप लावून ठेवायचं आणि पटकन त्यावरती टाकायचं, कारण खूप जास्त असं गरम असतंय बेसन आणि तूप. त्यामुळे कुकिंग प्रोसेस चालू राहते. ते पटकन त्यामुळे टाकून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं. कारण ते असं लवकर जर आपण केलं नाही तर मग ती घट्ट लवकर होते. त्यामुळे असं चारी बाजूकडून असं एकसारखं करून घेणार आहेत. चौकोनी आकार देणार आहेत, म्हणजे कापायला बरं पडतंय. कारण बेसन बर्फी म्हणली की चौकोनीच करतात. बटर पेपर जर तुमच्याकडे नसेल तर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं. आणि ताटामध्ये टाकलं की असं पटकन निघत नाही. त्यामुळे हलकंसं गरम करून घ्यायचं काढताना 1 सेकंदासाठी. लगेच त्यामधनं बर्फी निघते, पण बटर पेपरला चिटकत नाही आहे. त्यावरती बदामाची कतरण टाकून घ्यायची आणि बदामाची कतरण टाकली त्यावर हलक्या दाबून घ्यायचं, म्हणजे छान अशी शट होती. आणि ह्याला आता अर्धा तासासाठी ठेवून टाकायचं. अर्ध्या तासानंतर ह्याला कट करायला घ्यायचं. तोपर्यंत ठेवून टाकू ह्याला. अर्ध्या तासानंतर कट करायला घ्यायचं. अर्ध्या तासानंतर हलकी गरम असताना कट करायला घ्यायचं. पण मला थोडासा उशीर झाला कट करायला, 1 तास झाला. त्यामुळे जरा जास्त थंड झालेली, पूर्णपणे थंड झाली. त्यामुळे असे तुकडे पडायला लागले. तर हलकी गरम असं जर तुम्ही कापून घेतली तर बरोबर असे तुकडे पडणार आहेत. बरोबर परफेक्ट अशी कापली जाणार आहे. की छान अशी बेसन बर्फी तयार झाली. खुसखुशीत एकदम दाणेदार बर्फी तयार होती. तुम्हाला बर्फीला जर कलर पाहिजे असेल तर त्यामुळे थोडासा कलर टाकायचा. पाकामध्ये टाकायचं किंवा केसर टाकलं तरी चालतंय. पण आपण घरी जर करायचं म्हणलं तर कलर वगैरे काय वापरायची गरज नाही आहे. की छान असं बर्फी तयार झाली. नो फेल रेसिपी आहे, कुणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने. आणि झटकीपट होती. जास्त काही सामानाची गरज लागत नाही. फक्त 3 साहित्यामध्ये तयार होती. बाहेरनं काय आणायची गरज लागत नाही. बघा एक तुम्हाला तोडून दाखवते किती छान अशी बर्फी तयार झाली. दाणेदार मऊ बर्फी तयार आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.